नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर ज्या विद्यार्थ्यांनी कामगार आयुक्तालयामध्ये अर्ज केला असेल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेला उपयोगी पडतील असे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत किंवा लेखी परीक्षेसाठी आपण एक सिरीज बनवलेली आहे. ओके. सो त्या सिरीज अंतर्गत आपण महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत. तर त्याच सिरीजचा आज आपण भाग 5वा या ठिकाणी पाहणार आहोत. आणि अजून एक सांगायचं असा विषय आहे की कायदे व अधिनियम जे काही तुमचे 50 कामगार कायदे आहेत, तर त्या 50 कामगार कायद्यावर आमच्या टीमनं ऑलरेडी MCQ काढलेले आहेत. त्यामुळं बॅच जी आहे ती चालू झालेली आहे. ओके. अर्जुन नावाची बॅच आहे. फक्त तांत्रिकच नाहीत, त्याच्यासोबत मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता आणि GK. ओके. हे सर्व PDF सुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. आता व्हिडिओमध्ये ॲड का करत नाही, कारण का टाईमसुद्धा लांब जाईल आणि त्याच्यामुळं जे आहे त्याच्या संदर्भात शॉर्ट व्हिडिओ ऑलरेडी टाकला आहे, ते मी स्किप करत आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की सर एक शॉर्ट व्हिडिओ बनवा, पण व्हिडिओच्या आतमध्ये इन्फॉर्मेशन त्याबद्दल नको म्हणून. ओके. बॅच सगळ्यात महत्त्वाची आहे. हे वारंवार का सांगतो, ज्यांनी बॅच जॉईन केलं आहे त्यांचे रिव्ह्यू आलेले आहेत. ओके. सो ते पाहून घ्या. टेलिग्रामला वगैरे मी अपलोड केलेत. एकदम बेस्ट बॅच आहे आणि अति कमी किमतीमध्ये ते उपलब्ध करून दिलेली आहे. सो ॲप डाउनलोड करा, खाली लिंक आहे. आणि पाहूयात आजच्या या सिरीजचा पहिला प्रश्न काय म्हणतो की कारखाना कायदा 1948 नुसार एखाद्या कारखान्यात किमान किती महिला कामगार कार्यरत असल्यास तिथं पाळणाघर असणं बंधनकारक असतं. तर लक्षात ठेवा, कारखाना कायदा जो 1948चा आहे, तर त्या कायद्यानुसार जवळपास एखाद्या कंपनीमध्ये 30पेक्षा जास्त महिला जर काम करत असतील, तर त्या ठिकाणी एक पद्धतीनं 6 वर्षाखालील मुलांच्या देखभालीसाठी, विश्रांतीसाठी ओके मालकानं जे पाळणाघर आहे त्याची व्यवस्था करणं बंधनकारक त्या ठिकाणी आहे. किंवा याचाच एक पद्धतीचा कलम कलम 48 नुसार जे आहे ते हे बंधनकारक त्यानं आहे या कायद्यानुसार. ओके. कुणासाठी की बाबा 6 वर्षाखालील मुलांसाठी, वर्षाखालील. सो लक्षपूर्वक लिहून घ्या आणि परत परत सांगतोय, एकदम बेस्ट बॅच आहे. त्या ठिकाणी हे सर्व त्याच बॅचमधले टेक्निकल क्वेश्चन आहेत. ओके. सगळे तर इथं कव्हर होणार नाहीत डेली जरी भाग टाकलं, कारण का खूप मोठे कायदे आहेत. जवळपास 5 ते 6 कायद्यांची ऑलरेडी MCQ आमच्या टीमनं प्रोव्हाइड केलं आहे. त्याच्यामध्ये दररोज अपडेट होत आहेत. सो परीक्षेपर्यंत काय पुढच्या वीकपर्यंत सगळे तुमचे 50 कायद्यावर MCQ तुम्हाला मिळून जातील. पण जसं अपडेट होतील तशी फीसुद्धा वाढत जाणार आहे. त्यामुळे आत्ता कमी आहे, त्यामुळे लवकरात लवकर जॉईन करा. परत ब्रिटिश तत्कालीन किंवा ब्रिटिश काळामध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात लेबर ऑफिसची स्थापना कधी करण्यात आली. तर लक्षात ठेवा, एक पद्धतीनं मुंबई प्रांतामध्ये म्हणजे ब्रिटिश कालावधीत तर जे आहे ते लेबर ऑफिसची जी काही स्थापना आहे ती कधी करण्यात आलेली होती, तर ती झालेली होती 1921 मध्ये. ओके. ज्या वेळेला ब्रिटिशांचं राज्य त्या ठिकाणी होतं आणि याच लेबर ऑफिसमध्ये जे काही असतील जसं की औद्योगिक विवाद, ओके, औद्योगिक विवाद आणि त्याच्यासोबत अजून बघायला गेलं तर जे आहेत कामगारांचे प्रश्न वगैरे ते सर्व याच्यामध्ये सोडवले जात होते. तर लक्षात ठेवा. आणि बाकी हाच जो आहे याच लेबर ऑफिसचं रूपांतर नंतर कशामध्ये झालं, कामगार आयुक्त कार्यालयामध्ये. ओके. याचंच रूपांतर झालं. हे छोटे छोटे प्रश्न आहेत जे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आयुक्तालय, कामगार आयुक्तालयामध्ये याचं रूपांतर त्या ठिकाणी झालेलं आहे. आयुक्त कार्यालय म्हणा किंवा आयुक्तालय म्हणा. परत बाकी बघायला गेलं तर आता मी तुम्हाला मागे सांगितलेलं होतं की 1919 मध्ये जवळपास आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल लेबर असोसिएशन वगैरे किंवा ऑर्गनायझेशन वगैरे याची स्थापना वगैरे झालेली आहे. परत बघायला गेलं तर 1920 मध्ये काय झालं, तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. 1920च्या बाबतीत बोलूयात थोडं, की जवळपास 31 ऑक्टोबर 1920ला भारतातली पहिली मध्यवर्ती कामगार संघटना म्हणजेच ऑल ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे. ओके. सो थोडंसं लक्षात ठेवा. शॉर्टमध्ये लिहितो ऑल ट्रेड. ओके. त्यानंतर युनियन काँग्रेसची जी स्थापना आहे ती कुणी केली, लाला लजपत राय यांनी केलेली आहे. ओके. लाला लजपत राय.
हेही ते थोडंसं लक्षात ठेवा. आणि बाकी 1921 तर तुम्हाला सांगितले. ओके, लेबर ऑफिस वगैरे. हां, तर हे याच्याशी निगडीत असलेले काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. परत भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा इंग्रजांनी कधी मंजूर केला? फक्त कायदे नका करत बसू, त्याच्याशी रिलेटेड जे मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, जी-के आहे, या सगळ्यांचे क्वेश्चन तुम्हाला जवळपास 60 आहेत आणि यांना गुण आहेत 120. यावर सुद्धा थोडं लक्ष द्या. आणि जी काही तुमची एक्झाम होणार आहे, तर त्यांनी खूप सारे एक्झाम घेतलेले आहेत आणि खूप सारे प्रश्न रिपीट केलेले आहेत. जमलं तर तुम्हाला पुढच्या 2 दिवसामध्ये ज्यांनी बॅचमध्ये प्रवेश घेतला आहे, त्यांच्यासाठी मी टेस्टसुद्धा अपलोड करून देईल. ओके. हां, कशा पद्धतीची तुमची टेस्ट वगैरे असेल. सो तीसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही सोडू शकता. ओके. हां, तर लक्षात ठेवा, भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा इंग्रजांनी कधी मंजूर केला? तर 18 जुलै 1947 मध्ये हे जे आहे ते त्यांनी मंजूर केलेलं आहे, जे की माउंट बॅटन योजनेवर आधारित हा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला होता. आता जर तुम्हाला विचारलं मांडण्यात कधी आला, तर 4 जुलै. ओके, 4 जुलै 1947ला हा कायदा वगैरे मांडण्यात आला संसदेत, ब्रिटिश संसदेत. तर हाही त्याच्यामध्ये ॲड करून घ्या. आणि बाकी अंतिम मंजुरी वगैरे म्हटलं तर 18 जुलै 1947 असेल. आणि याच कायद्यानुसार आपल्याला जे आहे ते 15 ऑगस्ट 1947ला काय मिळालं? स्वातंत्र्य त्या ठिकाणी मिळालेलं आहे. परत पुढचा प्रश्न काय म्हणतो? हां, महाराष्ट्राचा कोणता असा काळ मराठी साहित्याचा सुवर्णकाळ मानतात? तर जो काही यादव घराणं होतं, ओके, किंवा देवगिरीचं यादवांचा जो काही काळ होता, तर या काळाला ओके एक पद्धतीनं मराठी भाषेचा काय सुवर्णकाळ त्या ठिकाणी मानला जातो. विशेषतः बघायला गेलं तर 12व ते 13व शतक. ओके, 13व शतक या कालावधीमध्ये यादवांचं राज्य वगैरे होतं. तर त्या ठिकाणी किंवा या कालावधीमध्ये मराठी भाषेचा आणि साहित्याचा मोठ्या प्रमाणात उदय झाला. एक पद्धतीनं प्रगती झाली. ते त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. ओके, जसं की बघायला गेलं तर याच्यामध्ये काय केलं, याच काळामध्ये चक्रधर स्वामींनी काय केलं, महानुभाव पंथाची स्थापना वगैरे केली. ते सुद्धा आलं त्याच्यामध्ये. ओके, आणि परत संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाची स्थापना वगैरे केली याच कालावधीमध्ये. ओके. हां, त्यासोबत अजून त्यांनी वेगवेगळी ग्रंथसुद्धा लिहिलेली आहेत. ज्ञानेश्वरी वगैरे त्यांनी ती ग्रंथ निर्मिती वगैरे त्या कालावधीत केली. ज्या वेळेला तुम्हाला भारताच्या बाबतीत विचारलं जाईल, ओके, भारताच्या संस्कृत साहित्याचा, ओके, तर भारताचा हा सुवर्णकाळ आहे. कशाच्या बाबतीत? संस्कृत साहित्याच्या बाबतीत. ओके, गोल्डन पिरियड ऑफ इंडिया, गोल्डन पिरियड ऑफ महाराष्ट्रामधलं ते यादव. बाकी मौर्य काळ बघायला गेलं तर राजा सम्राट अशोकांच्या राजवटीसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि या मौर्य काळामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. ओके, सो हेही थोडंसं लक्षात ठेवा. आणि अजून बघायला गेलं या मौर्य काळाची जी काही भाषा होती ती होती पाली आणि प्राकृत. हां, हे छोटे छोटे डाऊट आहेत किंवा महत्त्वाचे पॉईंट आहेत, ते लक्षात ठेवा. परत बघायला गेलं सातवाहन एक असं राजघराणं आहे जे की महाराष्ट्रामध्ये पहिली सत्ता यांनी स्थापन केलेली होती. तर हा एक सगळ्यात मोठा की पॉईंट आहे. तर हाही त्याच्यामध्ये ॲड करा सगळ्यांनी. आणि परत बघायला गेलं तर गाथा सप्तशक्ती नावाचा ग्रंथसुद्धा हे सातवाहन राजाच्या कालावधीत त्यापैकीच राजांनी लिहिलेला होता. तर त्यांचं नाव मला आठवत नाही आहे, थोडंसं कमेंट करून द्या. हां, परत पुनर्विवाह कायदा कोणाच्या काळात मंजूर झाला? तर पुनर्विवाह कायदा जो आहे तो स्पेशली करून लॉर्ड कॅनिंग यांच्या काळामध्ये हा कायदा त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे, किंवा त्याला आपण एक पद्धतीनं हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा जवळपास एक 1856, ओके, या कालावधीचा हा कायदा होता. या कालावधीमध्ये त्या ठिकाणी एक पद्धतीनं हे बघा लक्षात ठेवा, याला जे आहे ते किंवा हा कायदा जो लागू आहे तो जवळपास 16 जुलै, ओके, 16 जुलै 1856ला मंजूर झाला किंवा मंजुरी मिळाली किंवा संपूर्ण भारतभर लागू झाला. परंतु याचा मसुदा तयार करण्याचं काम कोणी केलं? तर लॉर्ड डलहौसी यांनी जे आहे ते याचा कायद्याचा मसुदा त्यांनी तयार केला आहे. ओके, तर हा थोडंसं लक्ष ठेवा, याच्यामध्ये बरेच जण कन्फ्यूज होतात. ओके, आणि एक पद्धतीनं याच्यामध्ये हा जो पुनर्विवाह कायदा होता, हे जे आहे ते आपल्या भारताचे जे समाजसुधारक आहेत, ओके, ईश्वरचंद विद्यासागर यांनी जे आहे ते या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, ओके,
त्याच्यासाठी त्यांनी झटलेत. ओके, कार्यसुद्धा त्यांनी केलेलं आहे, विशेष योगदान केलं आहे. बाकी लॉर्ड माउंटबॅटन जे आहे ते भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय आहेत, हे थोडंसं लक्षात ठेवा. आणि परत बघायला गेलं तर लॉर्ड डलहौसी रेल्वेचे जनक वगैरे म्हणतात. आणि परत लॉर्ड बेंटिक यांनी काय केलं तर राजा राम मोहन रॉय यांच्यासोबत मिळून जे काही सतीबंदी, ओके, सतीबंदीचा जो काही कायदा होता ते त्यांनी त्या ठिकाणी मंजूर केला. त्यांच्या कालावधीत सतीबंदी प्रथा जी आहे, सती प्रथा, ती बंद झाली. परत याच्यामध्ये बघा, बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये कामगारांच्या कल्याणासाठी पहिलं कामगार कल्याण केंद्र 1938 कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं. तर लक्षात ठेवा, जी डिलाईल नावाची रोड आहे, ओके, तर त्या ठिकाणी जे आहे ते त्या ठिकाणी हे पहिलं कामगार कल्याण मंडळ किंवा केंद्र जे आहे ते 1938 सुरू करण्यात आलेलं होतं. किंवा आत्ताचं जे आहे ते नाम जोशी मार्ग म्हणतो ना आपण, तर या जोशी मार्गावर हे स्थापन वगैरे करण्यात आलं. तर हे थोडंसं लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि अजून एक सांगतो, बरेच जण येतात, पाहतात, त्यांना परीक्षेला 100% तर म्हणू शकत नाही, बट 99% याचा तुम्हाला फायदा होईल. तर याच्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करण्याचं काम तुमच्याकडे सोपवलेलं असतं, तर ते अवश्य करून घ्या, जेणेकरून जे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आम्ही टाकत असतो ते तुम्हाला मिळत जातात. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जे असतील ते त्या ठिकाणी मिळत जातात. ओके, त्यामुळे लवकरात लवकर त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बॅच जॉईन करून घ्या. जर आत्तापासून तयारी करत राहिलात तर परीक्षेपर्यंत तुमची एक चांगल्या पद्धतीची तयारी होऊन जाते. ओके, परीक्षेच्या समोर जर तयारी करायला बसलात तर अवघड होईल. त्याच्यामुळं जे कायदे आहेत, डेली एक कायदा जरी अभ्यास केलात तर छान पद्धतीनं होऊन जाईल तुमचा अभ्यास. परत काय विचारलं की औद्योगिक परवाना रद्द करण्याचा आणि तो निलंबित करण्याचा अधिकार कोणाकडे असतो. तर औद्योगिक परवाना रद्द करण्याचा आणि निलंबित करण्याचा जो काही अधिकार आहे तो स्पेशली करून कोणाकडे असतो, केंद्र सरकाराकडे. आणि हा कायदा कशाशी निगडीत आहे, जो काही उद्योग, ओके, उद्योग विकास व नियमन, विकास व शॉर्टमध्ये लिहितो नियमन, जो काही कायदा आहे कुठला 1951चा, तर या कायद्यानुसार केंद्र सरकारला हे अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. ओके, सो हे थोडंसं लक्षात ठेवा. आणि बाकी बघायला गेलं तर पुढचा प्रश्न, खालीलपैकी मराठी साहित्यासाठी पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला. तर वि स खांडेकर किंवा विष्णू सखाराम खांडेकरांना जे आहे ते हा पुरस्कार त्या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे. जी त्यांनी महत्त्वाची कादंबरी लिहिली त्या कादंबरीचं नाव आहे ययाती. ओके, तर या कादंबरीसाठी त्यांना मराठी भाषेतला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि भारताचा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार हा ज्ञानपीठ आहे. ओके, भारताचा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार कुठला म्हटलं तर ज्ञानपीठ नावाचा. तर हा थोडासा लक्षात ठेवा, हा पुरस्कार त्यांना मिळाला 1974 ओके, बाकी आता विजय तेंडुलकर, त्यानंतर वसंत कानेटकर, त्यासोबत वि वा शिरवाडकर, हे जे आहे ते महत्त्वाची काय साहित्यिक आहेत. यांनी खूप सारं लिखाण असं केलेलं आहे. त्यांची जी काही महत्त्वाची जसं की वसंत कानेटकरांचं जवळपास बघायला गेलं तर अश्रूची झाली फुले, त्यानंतर इथे ओशाळला मृत्यू, अशा पद्धतीची नाटकं त्यांची आहेत. परत वि वा शिरवाडकरांचं बघायला गेलं तर त्यांचा जो जन्मदिवस वगैरे आहे, जसं की 27 फेब्रुवारीला त्यांचा जन्मदिवस असतो. हाच दिवस काय मराठी राजभाषा दिन म्हणून आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा करतो. तर हे त्यांच्याशी निगडीत असलेलं महत्त्वाचा प्रश्न आहे, जे की अगदी कॉमनपणे परीक्षेत दिसू शकतो. बाकी आता शेवटचा 2 प्रश्न आहेत. दोन्ही प्रश्नाचं उत्तर दोन्हीपैकी एक मला कमेंट करून द्या. आणि काही डाऊट असतील अवश्य मला कळवा. जर बॅच जॉईन करायची असेल, जर काही प्रॉब्लेम येत असेल तर अवश्य मला तुम्हाला नंबर या ठिकाणी दिसत असेल तर त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून द्या. अगदी छोटंसं आहे, झूम आउट करून घ्या, तुम्हाला दिसून जाईल. बाकी तुम्हाला भेटतो अशाच भागांसोबत. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल अवश्य करून घ्या. बाकी तुम्हाला भेटतो. धन्यवाद.